जगताप. अध्यक्ष महोदय, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 2017 पासून समाविष्ट गावांच्या मिळकत धारकांच्या टॅक्सच्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी आपलं लक्ष वेधू इच्छितो. यामध्ये अध्यक्ष महोदय 2017ला पुणे महानगरपालिकेत त्या ठिकाणी गावांचा समावेश झाला, परंतु आज 2022 उजाडलंय तरी सुद्धा आजपर्यंत त्या ठिकाणी ज्या सर्वसामान्य माणसांच्यासाठी मूलभूत सुविधा या महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून दिल्या हव्यात त्या सुविधांची सगळ्याच गोष्टींची वानवा त्या ठिकाणी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पाणी असेल, ड्रेनेज असेल, वीज असेल, स्ट्रीट लाईट असेल, स्वच्छता असेल, ह्या सगळ्याच गोष्टी ज्या काळामध्ये माझ्या भागामध्ये त्या ठिकाणी ग्रामपंचायती होती त्यावेळेस कचरा उचलायला सुद्धा ग्रामपंचायतीची गाडी त्या ठिकाणी येत होती. आज पुणे महानगरपालिका असून सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक फ्लॅट धारकाला त्या ठिकाणी जवळपास 50 रुपये ते 100 रुपये अतिरिक्त बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला कचरा उचलण्यासाठी द्यावे लागतात. अध्यक्ष महोदय, हा पुण्याच्या वाढीव हद्दीतला भाग आहे. या ठिकाणी असणाऱ्या इमारतीतल्या एका फ्लॅटची किंमत 50 आणि 70 लाख रुपये आहे, परंतु पाणी घ्यायला सकाळी लोकांना लाईन लावावी लागते. 7व्या आणि 8व्या मजल्यावरती हातामध्ये 2 बकेट बादल्या, पूर्वी आपण कावड घ्यायचो, आज बादल्या दोन्ही हातामध्ये घेऊन त्या माणसाला 80 लाखाच्या आपल्या मालमत्तेमध्ये वरती नेऊन त्या ठिकाणी पाणी भरावं लागतं. ही अवस्था पुण्याच्या या वाढीव गावांमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, गेल्या 6 महिन्यांपूर्वी आदरणीय नगर विकास मंत्र्यांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स त्या ठिकाणी झाली होती. पुण्याचे आयुक्त आणि सर्व अधिकारी त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी नगर विकास मंत्र्यांनी स्पष्टपणे आदेश दिले होते की त्याच्यावरती विचार करून पुणे महानगरपालिकेने सांगावं. कारण खरं म्हणजे काल सुद्धा त्याच्यावरती चर्चा झाली होती आणि त्यावेळेस अकृषी टॅक्सच्या बाबतीमध्ये निर्णय मुंबई आणि परिसरामध्ये घेण्यात आला. परंतु अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्था कुठलाही टॅक्स आपल्या मालमत्तेला किंवा त्याला लावते त्यावेळेस ड्रेनेजचा टॅक्स असेल, स्वच्छतेचा टॅक्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सुविधांच्यासाठी आपण महानगरपालिकांना देत असतो. परंतु त्या जर सुविधा ते आपल्याला त्या ठिकाणी पुरवत नसतील तर कुठल्याही प्रकारचा टॅक्स घ्यायचा अधिकार त्यांना त्या ठिकाणी नाहीये असं निश्चितपणे मला वाटतं. आणि त्यामुळे माझी विनंती आहे की आजही महानगरपालिकेने प्लॅनिंग केलं असं म्हणतायत, त्यामध्ये ड्रेनेजचं प्लॅनिंग केलंय, पाण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे, रस्त्यांचं प्लॅनिंग केलेलं आहे, परंतु हे प्लॅनिंग केलंय, हे सगळं प्लॅनिंग एक्झिक्यूट व्हायला 2024 उजाडणार आहे. आणि त्यामुळे या लक्षवेधीच्या माध्यमातून मला या ठिकाणी नगर विकास मंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करायची की 2024 पर्यंत माझ्या त्या सर्व गावांमधील लोकांना त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेत अंतर्भूत होत असताना ग्रामपंचायतीचा जो टॅक्स ते 2017 पूर्वी देत होते, कारण ग्रामपंचायत ज्या सुविधा देत होते तेही पुणे महानगरपालिका आज देत नाहीये. त्यामुळे तोच टॅक्स त्या ठिकाणी लागू करावा. ज्यावेळेस या सर्व सुविधा आपण त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना द्याल, त्या मालमत्ता धारकांना द्याल, त्यावेळेस पुणे कॉर्पोरेशनचा जो टॅक्स आहे तो त्या ठिकाणी लागू करावा, हीच विनंती आपल्या माध्यमातून करायची. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी आपल्या मतदारसंघातल्या जे काही नवीन जी काही 11 गावं, त्यातली काही गावं त्यांच्या मतदारसंघातले जे की पुणे महानगरपालिकेमध्ये साधारणपणे 2017च्या दरम्यान समाविष्ट झाली, तिथल्या महानगरपालिकेकडून ज्या काही मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत किंवा अपुऱ्या प्रमाणामध्ये मिळतात त्याबद्दलच्या त्यांनी तीव्र स्वरूपामध्ये खरं भावना व्यक्त केलेल्या आहेत. 2 मुद्दे आहेत खरं याच्यामध्ये मला असं वाटतं. एक तर त्यांचं म्हणणं आहे की सुविधा अपुऱ्या असल्या कारणाने टॅक्स कमी लावा किंवा पूर्वीच्या ग्रामपंचायत प्रमाणे लावा आणि सुविधा देखील मिळाव्यात, अशा 2 प्रकारचं मी ह्याच्यामध्ये विश्लेषण करू इच्छितो. खरं 17 नंतर जेव्हा ग्रामपंचायतची ही गावं इकडे समाविष्ट झाली, लगेच काय आपण सगळं एकदम 100% महानगरपालिकेप्रमाणे टॅक्स लावलेला नाही. टप्प्याटप्प्यानं खरं तो टॅक्स वाढत गेलेला आहे. आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी देखील विचारलं किंवा काहीच सुविधा तुम्ही देत नाही आणि एवढा सगळा टॅक्स लावता, तर त्यावेळेस जरा पालिकेकडनं काही ज्या काही सुविधा या गावामध्ये ही गावं महापालिका हद्दीमध्ये आली त्यानंतर काय काय सुविधा दिल्या ह्याचं देखील तपशील पालिकेने दिलेला आहे. भलेही त्या परिपूर्ण नसतील, कारण सदस्यांनी सांगितलं की महिला 7व्या 8व्या मजल्यापर्यंत पाणी येत नाही किंवा अजून देखील पाण्यासाठी वणवण करावी लागते. ही काही प्रमाणामध्ये निश्चितपणे वस्तुस्थिती आहे, ही नाकारून देखील चालणार नाही. आणि महापालिकेने खरं याच्यावर देखील
लवकर कारवाई करणं देखील अपेक्षित आहे. तरी देखील टॅक्स कमी व्हावा ही सन्मान्य सदस्यांची जी मागणी आहे, परंतु महापालिकेने देखील या गावामध्ये बऱ्या प्रमाणामध्ये खर्च केलेला आहे. साधारणपणे ड्रेनेज सिस्टीम जी आहे, भूमिगत गटर योजना असेल, त्याकरता 2018लाच स्थायी समितीने ठराव केला आणि या 11 गावांसाठी मलनिस्सरण व्यवस्थेचा एक मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी तंत्र सल्लागाराची नेमणूक केली वगैरे. म्हणजे थोडक्यात प्रक्रिया 18 सालापासूनच इथं चालू केली, असं नाही की काहीच केलेलं नाही. त्यानंतर तांत्रिक छाननी समितीने 2018-20-18ला मान्यता दिली आणि जवळपास 392 कोटी रुपयाच्या या मलनिस्सरण प्रक्रियेवरती खर्च करण्यासाठी ते पण पालिकेने स्वतःच्या फंडातून म्हणजे शासनाची मदत न घेता करण्याचं ठरवलेलं आहे. आणि जी काय त्याला प्रक्रिया लागते ती सगळी प्रक्रिया होऊन आता टेंडर देखील त्याला झालेलं आहे आणि वर्क ऑर्डर देखील इश्यू झालेली आहे. आणि म्हणून अद्ययावतपणे मलनिस्सरणाची प्रक्रिया करण्याचं DPR वरती देखील खर्च केलेला आहे. आणि ही सगळी प्रक्रियेमध्ये जवळपास 392 कोटी रुपये पुणे महानगरपालिका मलनिस्सरणासाठी खर्च करणार आहे. त्याचबरोबर कचरा संकलनासाठी देखील सन्मान्य सदस्यांनी खरं आता भावना व्यक्त केली की ग्रामपंचायतीचेच वाहनं आहेत, नवीन काय ॲडिशन नाही. हे जर ह्याची देखील मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडसावून विचारलं तर त्यांनी देखील सांगितलं की ग्रामपंचायतच्या मालकीची काहीतरी 62 वाहनं होती. मनपाकडून आणखीन 32 वाहनं अजून तिथं उपलब्ध करून दिलेली आहेत आणि जवळपास महानगरपालिकेचे 107 कायम सेवक आणि 301 कंत्राटी सेवक या भागामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्यावरचा देखील खर्च महानगरपालिका करते. तरी देखील सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की काही शेवटी तिथले लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी जर सांगितलं असेल की लोकांना पैसे देऊन हे करावं लागतं तर निश्चितपणे या संबंधीच्या देखील सूचना महापालिकेला देण्यात येतील. ही बाब खरं गंभीर आहे. परंतु असंही नाही की महापालिकेने काहीच केलं नाही असं जरी दिसत नसलं तरी देखील महापालिकेने अधिकचं काम करणं देखील इथं दिसून येतंय. त्याचबरोबर पाणी पुरवठ्यामध्ये देखील महापालिकेने सांगण्यात आलं की पूर्वी ही गावात समाविष्ट होण्याच्या अगोदर यांना बल्क पद्धतीने पाणी महापालिका जवळपास द्यायची, इंटरनल डिस्ट्रीब्युशन त्या ग्रामपंचायती त्यांचं करायच्या. आताही त्याच्यामध्ये जरी पुढचं त्यांनी DPR बनवलेलं आहे आणि त्याची इम्प्लिमेंटेशन पुढे जरी होणार असेल तरी जवळपास प्रतिवर्षी 2018 नंतर 6-7 कोटी या गावामधल्या पाणी पुरवठ्यावर देखील खर्च केलेल्या महानगरपालिकेने सांगितलंय. आणि इतर शहराच्या तुलनेमध्ये इतर जे पुणे महानगरपालिकेची ओरिजिनल हद्द आहे त्याच्या तुलनेमध्ये पाणीपट्टी इथं कमी लावली जाते असं देखील महापालिकेने सांगितलंय. लोहगावला शहराला जी पाणीपट्टी लागते त्याच्या 20% पाणीपट्टी लोहगावला आहे. मुंढवा 17.5 नळी, फुरसुंगी, उरुळी, देवाची ह्या गावांमध्ये 60% आहे. म्हणजे इतर शहराला जर 100% असेल तर त्यांना 60% आहे. धायरी, आंबेगाव, बुद्रुक इथं 20% आहे. आणि शिवणे इथं काय पाणीपट्टी माफ आहे. म्हणजे थोडक्यात पूर्णपणे टॅक्स तशी घेत नाही. पाणीपट्टीमध्ये बऱ्यापैकी सवलत देखील इथं महानगरपालिकेने दिलेली आहे. आणि रस्त्यासाठी देखील 18-19ला 8 कोटी, 19-20ला 16-16.5 कोटी सुमारे, 20-21ला जवळपास 20 कोटी, 21-22ला 18.26 कोटी आणि आता 22-23ला प्रस्तावित 30 कोटी आहेत. म्हणजे असे जवळपास 62 कोटी रुपये आतापर्यंत रस्त्याच्या कामाकरता दिलेत आणि 30 कोटी आणखीन या वर्षात देखील महानगरपालिका देणार आहे अशी माहिती महानगरपालिकेने दिलेली आहे. आणि अशा प्रकारे मूलभूत सोयी सुविधांसाठी अजिबात काय केलं नाही असं नाही, परंतु तरी देखील सन्मान्य सदस्य जेव्हा इथं सभागृहामध्ये बोलतात त्यामध्ये निश्चितपणे तथ्य आहे. आणि याच्यामध्ये कचरा संकलनाच्या कामामध्ये आणखीन सुधारणा करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात येतील आणि बाकी जे काय प्रोजेक्ट्स आहेत ते देखील लवकरात लवकर त्याच्यामध्ये गती देण्याच्या देखील सूचना महापालिकेला देण्यात येतील. हद्दवाढीमध्ये समावेश झाला त्याच पद्धतीनं ज्या ग्रामपंचायती आता ग्रामीण भागातल्या नगरपंचायती केलेल्या आहेत, काहीचे दर्जा आपण बदललेले आहेत क वर्गातला ब वर्गामध्ये, तर त्याही ठिकाणी अशा प्रकारच्या सुविधा करण्याचा सरकारचा विचार आहे. महानगरपालिकेचा ऍक्ट वेगळा असतो. नगरपालिका नवीन जेव्हा नगरपंचायत होते त्यावेळेस ते देखील नवीन नगरपंचायतीसाठी विशेष निधी नगर विकास विभागाकडून दिला जातो
त्यामुळे मला आता माहित नाही आपण कुठल्या एखाद्या स्पेसिफिक केसबद्दल बोलत आहात, पण जर काही नवीन कुठली झाली असेल तर त्याला किंवा वाढीव हद्द जरी असेल नगरपालिकेची तरी नगर विकास विभागाकडून त्याला नवीन नगर परिषदेच्या विकासाकरता म्हणून निधी देण्याची तरतूद आहे. आपण मला निवेदन द्या, त्याच्यावरती आपण करतो. जगताप साहेब. आता खरं म्हणजे मंत्री महोदयांनी आपल्या समोर निवेदन व्यक्त केलं, जे पुणे महानगरपालिकेतून त्यांच्या डेस्कपर्यंत त्यांच्याकडे ब्रीफिंग दिलेलं गेलेलं आहे. परंतु मला आपल्याला या ठिकाणी मंत्री महोदयांना सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की 2014, 15, 15, 16, 16, 17, 17, 18, 18, 19 असं 20%, 40%, 60%, 80% आणि 100% अशा प्रकारे ज्यावेळेस ही गावं पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली त्या काळामध्ये त्या ठिकाणी टॅक्सची रचना त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि लोकांना सूट देण्याचा निर्णय झाला होता. 2018 साली शासन निर्णयाने 40%ची जी सवलत आहे ती सवलत त्या ठिकाणी बंद करण्यात आली आणि त्यामुळे या सर्व गावांच्या वरती आणि लोकांच्या वरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती टॅक्सचा भार आलाय. अध्यक्ष महोदय, कालच्या लोकमत पेपरमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं ह्या गर्दीमध्ये आता दिसेल की नाही मला माहित नाही, परंतु मी आपल्या समोर तो फोटो पाठवून देतो. टँकरच्या भोवती जवळपास 2000 लोकांचा घोळका आहे त्या ठिकाणी. आणि अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या गावांमध्ये ना ती परिस्थिती आहे. म्हणजे प्रत्यक्षदर्शी पुणे महानगरपालिका काय आपल्यापर्यंत पोहोचवतंय याच्यापेक्षा तिथे काय देतंय हे खूप महत्वाचं आहे. आज पाण्याच्या बाबतीमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी दिलं जातंय. आज जर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये बघितलं, निश्चितपणे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलं की कर्मचारी अंतर्भूत केलेत, परंतु कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काय सुविधा दिल्या जात आहेत. कारण मी आपल्याला सांगितलं 90% प्रश्न विचारा म्हणजे मग जरा बरं वाटतं. तर माझी अध्यक्ष मंत्री महोदयांना एकच विनंती आहे. माझा जो स्पेसिफिक प्रश्न आहे तो हाच आहे की कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला त्या ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यासाठी त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी टॅक्स घेतलेला असतो. त्याच्यामध्ये ड्रेनेज असेल, त्याच्यामध्ये पाणी असेल, त्याच्यामध्ये मालमत्तेची देखभाल असेल, ज्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट आहेत, रस्ते आहेत, तिथल्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी, त्या सर्व गोष्टींसाठी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी सांगितल्यापर्यंत 2018ला ते टेंडर निघाले, कन्सल्टंट नेमले. आजही टेंडर निघाले तर त्याला पुन्हा वेळ लागणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत 2024ला त्या ठिकाणी प्रत्यक्षात लोकांच्या वापरात येऊ शकतील. त्यामुळे 2024 पर्यंत तरी आपण त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना रिलीफ द्यावं हीच आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की ग्रामपंचायतीचा टॅक्स, कारण आम्हाला सुविधा मिळत नाहीत, आमचा टॅक्स हा 2024 पर्यंत ग्रामपंचायतीचा एवढाच टॅक्स ठेवावा. अध्यक्ष महोदय, मी मगाशी देखील सांगितलं की ठीक आहे, सुविधा काही ना काही प्रमाणामध्ये पालिकेने कशा दिल्यात ह्याचं मी विवेचन केलेलंच आहे. काही याच्यातले भाग हे असे आहेत की काही दिवसानंतर इम्प्लिमेंट होतील, पण आतापर्यंत देखील बरेचसे पैसे महानगरपालिकेने खर्च करून सेवा देण्याचा मते मनुष्यबळ, वाढीव मनुष्यबळ दिलं असेल, गाड्या दिल्या असतील, साफसफाई तिथली त्याच्याकरता काही माणसं नेमली असतील. म्हणजे असं आपल्याला म्हणता येणार नाही की अगदीच काय केलेलं नाही. त्यामुळं परंतु हे देखील तितकंच खरं आहे की आणखीन लक्ष देण्याची गरज आहे, हे देखील तितकंच खरं आहे. आणि टॅक्स सदस्यांचं म्हणणं आहे की तिथला कमी करावा. तर आता सेवा दिलेल्या आहेत म्हटल्यावर, आणि पाण्याचा देखील मगाशी सांगितलं की पाण्याचा टॅक्स कसा इतर तुलनेमध्ये शहराच्या तुलनेने कमी आहे. मगाशी सांगायचं राहून गेलं की टँकर देखील 250-300 टँकर महापालिका मोफत पुरवते, परंतु त्याचं नियोजन सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे खरं अजून चांगल्या पद्धतीने करणं महापालिकेने अपेक्षित आहे. तर मी अध्यक्ष महोदय आपल्याला सांगू इच्छितो की सन्मान्य सदस्यांना घेऊन एकदा मी बैठक करतो आणि महानगरपालिकेचे सगळे अधिकारी ऑनलाईन नाही समक्ष घेऊन एकदा बसतो आणि सन्मान्य सदस्यांबरोबर बैठक करण्याची व्यवस्था करतो.